दिवसापासूनचा प्रवेशाच्या बाबतीतल्या चर्चेच्या संदर्भात आम्ही आदरणीय भारतनानांनी जी घालून दिलेल्या शिकवणीप्रमाणे मंगळवेढची प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबरची मीटिंग असेल, पंढरपूर तालुक्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मीटिंग आणि चर्चा 6 तारखेला 7 तारखेला अनिल दादा आणि आम्ही दोघांनी त्या ठिकाणी बोलवून चर्चा करून त्या दरम्यान 12 तारखेच्या त्या दरम्यान आदरणीय शिंदे साहेबांचे वेळ आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी तारीख मिळाली होती, परंतु वेळ निश्चिती त्या दरम्यान नव्हती. संध्याकाळची वेळ का दिवसाची वेळ, परंतु दिवसाची दुपारची वेळ त्या ठिकाणी मिळाली. दुपारी 12 तारखेला दुपारी 2 वाजता आपल्या पंढरपूरमध्ये परवा दिवशी 2 वाजता टिळक स्मारक मध्ये त्या ठिकाणी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला जातोय. त्या दरम्यान आपल्या माध्यमातून पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील तमाम या प्रमुख पदाधिकारी, वडीलधारी सर्वच त्या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य असतील, ग्रामपंचायतचे सरपंच, सर्व सदस्य, सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आवाहन आणि विनंती करतो की परवा दिवशी या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं दुपारी 2 वाजता आपण सर्वांनी त्या ठिकाणी या प्रवेशाच्या निमित्तानं आपण उपस्थित राहावं आणि या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं जे जे त्या ठिकाणी प्रमुख सगळे त्या ठिकाणी लोक, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, सरपंच असतील, सगळे त्या ठिकाणी आमच्या सोबत त्या ठिकाणी असणार आहेत. हे प्रथम त्या आपल्या सर्वांच्या समोर पत्रकार बांधवांच्या सोबत त्या ठिकाणी नमूद या निमित्तानं करतो. तुमची बाजू तुम्ही सांगा, आम्ही सोबत आहोत. मी त्यावर सांगतो, मी बोलतो ना विकास आघाडीच्या कुठल्याही नगरसेवक वाद नाही, तुम्ही असं म्हणतो तीच बातमी सांगितलं ना मी. आता काय सांगितलं तुम्हाला? मी बोलू का? वाद मिटलेला आहे. तुम्हीही गैरसमज आपला वाद मिटलाय. आमच्यात कुठलाही वाद नाही. घरगुती आपल्या प्रत्येकाच्या घरात जसे गैरसमज असतात तसे सगळ्यांच्यात आपल्यात आता झाले तसे होतात. आम्ही सगळे एक आहोत. येणारे अजून पत्रकार परिषद आपण जेव्हा घेऊ तेव्हा नागेश काका आणि आम्ही सगळेजण तुमच्या समोर असू. बस कुठलीही अडचण येणार नाही. सचिनराव, कुठलीही अडचण येणार नाही. येणारा हा 12 तारखेचा कार्यक्रम अतिशय जोमाने आम्ही सगळेजण मिळून करतोय. हे सगळे सहकारी आमच्या बरोबर आहेत. काही वैयक्तिक कारण कोणाचं काय आहे अचानक आपलं ठरल्यामुळं आम्हालाच अजून वेळ आणि तारीख जरी फायनल असली तरी वेळ फायनल नव्हती, त्यामुळे आम्ही घेत नव्हतो. तर कुणीही कुठलाही गैरसमज करू नये. आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल आणि पंढरपूर शहरासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब येत आहेत. आपल्या या शहरासाठी अजून काही चांगलं त्यांच्याकडनं घेण्यासाठी आपण सगळे पत्रकार बंधूंनी आम्हाला सुचवावं. त्या पद्धतीची मागणी आपण त्यांच्याकडे करू आणि विकासाचं एक काम आपण सगळेजण मिळून करूया. हा म्हणजे मतभेद किंवा हा विषय कुठलाच न घेता येणारा कार्यक्रम आम्ही सगळेजण मिळून करणार आहोत आणि सगळे सहकारी तुम्हाला दिसतील. स्वागत. येस.